नमस्कार, मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण आत्ता इथं उभारलेलो आहे. हा त्रिवेणी संगम आहे आणि याच्या पाठीमागं त्रिवेणी संगम आहे. या त्रिवेणी संगमावरून आपण बोटीनं त्रिवेणी संगमाच्या मध्यापर्यंत आपल्याला नेलं जातं आणि तिथं मग आपण वेणीदान, नारळदान, दूधदान असे वेगवेगळे विधी करायचे असतात. परंतु आत्ता खूप धोका आहे इथं. एकूणच सगळ्या संपूर्ण प्रयागराजमध्ये आपण इथं या प्रयागराजमध्ये सगळीकडेच आपल्याला धोकं दिसतंय आणि त्यामुळं आत्ता बोटीची जी व्यवस्था आहे, बोटीची जी पाठीमागची सगळी त्यांनी व्यवस्था केलेली आहे ती सध्या थोडी काही काळ पोलिसांनी थांबवलेली आहे. कारण समोर काहीच दिसत नाही, म्हणजे कार चालवायला सुद्धा समोर दिसत नाही अशी धोक्याची इतकी परिस्थिती आत्ता इथं. परंतु त्या बोटीमध्ये सगळे प्रवासी म्हणजे जे पर्यटक किंवा यात्रेकरू आहेत ते जातात आणि तिथं ते दूधदान करतात, नारळदान करतात, वेणीदान करतात. आणि जर तुम्हाला संगमामध्ये स्नान करायचं असेल तर संगमामध्ये आपण स्नानही करू शकता त्याच्यामध्ये, कारण हा त्रिवेणी संगम आहे. आपल्याला माहीत आहे गंगा, यमुना आणि सरस्वती या तिन्ही नद्यांचा मिळून इथं संगम झालेला आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये इथं महाकुंभ झालेला होता. 144 वर्षांना हा योग येतो हा महाकुंभाचा, तसा तो आलेला होता आणि त्यावेळेला इथं मोठा महाकुंभ झाला होता. या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली इथं संपूर्ण ही महाव्यवस्था झालेली होती. आपल्याला दिसतं हे जे सगळं ग्राउंड आहे या ठिकाणी मोठमोठे तंबू उभारले ते आणि जवळजवळ 65 कोटी लोक या ठिकाणी महाकुंभच्या वेळेला आले ते असं म्हणतात. त्यावेळेला जी आकडेवारी प्रसिद्ध झाली त्यामुळं 65 कोटी लोकांनी या महाकुंभाचा त्यावेळेला लाभ घेतला. या त्रिवेणी संगमामध्ये सगळ्यांनी स्नान केलं आणि एक आपल्याला माहीत आहे की आपल्या संपूर्ण भारतीय परंपरेमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती या तिघांनाही फार मोठं स्थान आहे आपल्या याच्यामध्ये, पवित्र स्थान आहे. यातली सरस्वती नदी ही गुप्त आहे असं सांगितलं जातं, पण गंगा आणि यमुना आपल्याला माहीत आहे. या गंगा यमुनांचा आणि सरस्वतीचा इथं संगम आहे आणि याच्या पोटीतच म्हणजे याच्यानंतरच अयोध्या आहे. अयोध्या आपल्याला माहीत आहे शरयू नदीच्या काठावरती आहे आणि वाराणसी म्हणजे आपण ज्याला काशी म्हणतो, काशी क्षेत्र म्हणतो, ते मात्र गंगेच्या काठावरती आहे. इथं मात्र त्रिवेणी संगम आहे. परंतु आता इथं खूप धोका आहे सकाळपासून, त्यामुळं आम्ही सर्वजण इथं केसरी ट्रॅव्हल्सतर्फे आलेलो आहोत आणि केसरी ट्रॅव्हल्सनं ही सगळी आपली व्यवस्था केलेली आहे आणि आम्ही आता इथं स्नानाला जाणार आहोत. तिथं काही जण स्नान करतील, काही जणी ज्याला आपण नुसतं प्रोक्षण म्हणतो असं करतील असं आहे. आणि आपण पाहूया प्रत्यक्ष जेव्हा आपण त्रिवेणी संगमावर गेल्यावरती कदाचित आपण पुन्हा मी तुम्हाला दाखवीनच हे सगळं दृश्य आणि आपल्यासमोर येईन. नमस्कार, धन्यवाद.